हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझे सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता आहे ना आम्ही मम्मीकडे आले होते कारण मिस्टर आहे ना तर त्यांचं थोडंसं बाहेर काम होतं तिकडे गेले होते आणि त्यांनी मला इकडे सोडलं। त्यानंतर आम्हाला मार्केटला जायचं होतं तर इथे आजी बाबा ते सगळं म्हणजे मामा अंशू सगळेच होते। सगळेच टीव्ही बघत होते। आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या। तर आजी ते ना मावशी पण आलेले होते चक्करला करायला। मावशी घरी आली ना तर मग येत जात राहतात आणि त्यानंतर मग मिस्टर आल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो। काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि आता घरी येऊन स्वयंपाकाला लागली। हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझे सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आज सकाळची घरातली कामं आवरली आणि मिस्टरांची पण ड्युटी लवकर आहे त्यामुळे थोडी घाई झाली नाही तर डिटेलमध्ये रेसिपी शेअर करणार होते। तर आज मस्त आपल्याकडे कटवडा बनतोय तर छान मस्त आणि तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी पण नंतर म्हणजे बहिणीच्या चॅनलवर भेटेल किंवा मी टाकेल तर बघायलाच भेटेल। तर आता छान इकडे कटवड्याची बटाट्याची चटणी तयार झाली आहे कटवड्यासाठी। तर आपल्या झटपट होणारी चटणी हे बघा मस्त झालेली। इकडे सगळं काही ना रशाची तयारी केलेली आहे। कोथिंबीर धणे डाळी वगैरे सगळे काही तयारी केलेली आहे। तर आता रशी करते वडे तळते आणि लगेच जेवण करतो। तर आजचा दिवस छान मस्त कटवडा म्हटले सकाळी छान असं खाऊशी वाटत होतं कटवडा तर आज करतोय। आज वेळ पण होता त्यामुळे चटणी तर झालेली आता कटवड्याची गळून घेते मी मिक्सरमध्ये पेस्ट करून। चला तर आता आहे ना इकडे वडे रशाची रस्साही तयार झालेला होता तर तुम्हाला वहिनीच्या चॅनलवरती बघायला भेटेल जेव्हा त्या करतील तेव्हा। मी काही रेसिपी मला म्हणजे शूट करायला वेळच नव्हता एवढा काही घाईपाई सगळं काही केलं एकदम घाई झालेली होती कारण अचानक मिस्टरांनाही कंपनीत लवकर जायचं होतं आणि वड्या रसाचीही तयारी थोडीशी म्हणजे बटाटे वगैरे उकडलेले होते आणि आज सगळ्यांनाच असं म्हणतात ना की एखादी गोष्ट खावीशी वाटले की मग ती खायचीच असते असं काय आमच्या सगळ्यांचं झालं। तर मग इकडे बघा छान मस्त वडे तळले तर वडापाव म्हणूनही आपण खाऊ शकतो वडा रसा। तर खूप दिवसातून वडा रसा केला आहे पहिल्यांदा म्हटलं तरी चालेल पहिल्यांदा केला असेल कारण आठवत नाही मम्मीने केलेला होता। त्यानंतर मग आत्ता केला वडा। इकडे वडे वगैरे तळून घेतले पहिले मिस्टरांना जेवायला दिलं आणि मग त्यानंतर आम्ही सगळे काही जेवण केलं। इकडे पाव पण आणलेले होते तिकडे रशीही झालेली होती वडे हे तळलेले होते बाकीची तयारी पण केलेली होती सगळी काही तयारी झाली होती। सगळी काही गडबड एक झाली त्यामुळे डिटेलमध्ये रेसिपी नाही दाखवली। इतकी छान झाली होती ना खूप मस्त झालेली होती। तर मम्मी त्यांना पण घेऊन गेले होते मम्मी आपल्या सईबाईचं मला शेव दे मला बाकी काही नको तिला लिंबू आणायला लावलं होतं म्हणजे फ्रीजमधून काढायला लावलं होतं लगेच काढलं। तर मग शेवच खात होती नंतर। हे बघा मस्त मिस्टरांसाठी ताट तयार केलं किती छान वाटतंय ना बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल। खूप टेस्टी झालेली होती। इकडे सगळ्यात पहिले सईच्या पप्पांना दिलेलं आहे। सईचे पप्पा टेस्ट करून सांगा हो टेस्ट करा। सई खाय ना सई फक्त शेव खाते आई तुम्हाला वाढून देते तुम्ही बसा। अहो तुमची डब्याची मेथीची भाजी मी टाकते मग बसते आईने देते वाढून। टेस्टी का तुझा व्हिडिओ घेऊ हे बघा कसं नाचतंय। छान झालं ना। चला तर मिस्टरांचा डब्बाही झाला मस्त मेथीची भाजी पोळ्या पण केलेल्या होत्या। मामा काही नव्हते त्यामुळे मग ते नाही दिसले तर त्यानंतर ते आल्यानंतर त्यांनाही जेवायला दिलं। माझं किचन पूर्ण क्लीन झालं घरातलं सगळं आवरलं त्यानंतर मम्मीकडे आली। मस्त कसं झालंय रे छान एकदम भारी। साक्षी तू काय म्हणत होती काहीच नाही आता कॅमेरा चालू झालं काहीच नाही म्हणते द्या कॅमेरा बंद झालं बडबड का कसा आहे माझा कटवडा रेसिपी काही शेअर नाही केली आहे कारण लय घाई होती। तुम्ही दाखवा तुमच्या चॅनलवर सगळ्या ताईंना हॉटेलपेक्षा भारी आवडले।
त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे 5-6 वाजता भेळ आणि लाडू आणि अजून दहीवडे आणलेले होते. सौरभ भाऊ बहिणी गावात गेले होते, मग घेऊन आले. कारण सगळ्यांनाच असं दहीवडे खाऊशी वाटलेले होते. काका पण होते, मग काकांनाही भेळ वगैरे दिले. इकडे माझ्या सगळ्या बहिणी बसल्या. सईलाही इथं बसवलं. तिची बॅग आणि तिचं खेळणं सोबतच असतं तिच्या. आम्हालाही घरी जायचं होतं. मग भेळ वगैरे खाल्ले. माझंही थोडं मार्केटला काम होतं, तेही मी करायला गेली. आणि इकडे आमच्या सगळ्यांच्या गप्पा मारता मारता मस्त भेळ, लाडू, दहीवडे खाण्याचं चालू होतं. तर छान मस्त आमची अशी छोटीशी पार्टीच झाली. तर 31 आणि 1 जानेवारीला आम्ही काही सोबत नव्हतो, त्यामुळे मग आत्ताच असं समजा आत्ता केली. तर छान मस्त असा ना बुंदीचा लाडू पण होता. म्हणजे असं काहीतरी काही गोष्टी असं असतात की कधीतरी वाटतं की खावेशी असंच. तर वडा रसा कसं झाला तसंच आजही भेळ मस्त हे सगळं काही एकत्र आमची टी व्ही पाहता पाहता मस्त खाण्याचंही चालू होतं. त्यानंतर मग आपल्या सईबाईने फोटो बघत होती. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. तर शाळेतून आली ती अंशू सोबत येते घरी. मग मी तिला घ्यायला जात असते मम्मीकडे. शाळेतून आलेली होती ती आणि ती फोटो बघत होती. पप्पांचा हा फोन आहे जुना. तर त्यामध्ये सगळे काही सईचे लहानपणीचे सगळे काही आठवणी आहे. आणि ती बघून खूप हसत होती आणि माझी आजी पण होती. तर ती म्हणत होती, हे बघ मी कशी आहे, ते बघ मी कशी आहे, तू हे बघून खूप हसशील, असं मला सगळं काही दाखवत होती. आणि त्यानंतर मला हेअर कट करायला जायचं होतं. तर मी छान असं हेअर कट केलेलं आहे. बऱ्याच ताई मला बोलत होत्या की हेअर कट कर असं. हे बघा कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप छान झालेला होता, मला तो खूप आवडला. स्टेप कट केलेला आहे मी, पण त्यांनी सेटिंग केलेली ना खूप छान वाटत होती, मलाही खूप आवडली. हे बघा कसं वाटतंय माझा नवीन लुक, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हालाही आवडला का? हेअर कट एक नंबर. हा अजून बघितले नाही व्यवस्थित बघू. हे बघ. बाहेरून छान वाटते. हे बघ पुढून छान वाटते, मागून कशी वाटते? छान वाटते. आता पाहिजे कशी आहे सई? लय छोटे रन झाले, छोटे झाले, मोठे आहे ना. अगं ते उद्या होऊन जाईल थोडे मोठे. ते आज कर केली ना त्याच्यामुळे आज सेटिंग केली त्यांनी, ते उद्या निघून जाईल. कशी दिसते पण लुक थोडा वेळा दिसतो अजून आयब्रो केला, अजून थोडा चेंज. आणि प्रियंका म्हणते साड्या थोडा दिवस थांबून घेऊ मम्मी, काय करायचं तुम्ही सांगा ताई, काय करायचं? साड्यांचं चालू ठेवायचं का बंद करायचं? चाललंय दुहिरामध्ये पाडू राहिली मला. ती म्हणते काय करायचं मम्मी, बंद करायच्या का साड्या? तर तुम्ही सांगा, साड्या बंद करू का चालू राहू देऊ? व्हिडिओ बंद नव्हता, तू बोलत होती चालू होता. आईस्क्रीम आणणार आहे ना. हाय हॅलो सगळ्या ताईंना गुड इव्हिनिंग. चला तर आज ना आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर 5 वर्ष आम्हाला आमच्या लग्नाला पूर्ण झाले. आणि आज काही दिवसभर म्हणजे असं काही केलंच नाही, आराम केला, काम वगैरे घरातलं. मिस्टर पण ड्युटीला गेले होते कारण त्यांना पण सुट्टी भेटली नव्हती. आणि आता ड्युटीवरनं आलेले. मी छान मस्त रेडी झालेलो आहे. आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर कुठे जातो तर संपूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा आपली सईबाई पण गेली होती. सई छान रेडी झालेली आहे. हाय कर सगळ्या ताईंना हाय. चला तर आता आम्ही रेडी झालेलो आहे, आम्ही आता निघणार आहोत. बाय बाय. चला सई कुठे चालली आहे? 2 स्वेटर घातले, मग थंडी आहे ना. आई पण छान रेडी झाले आहे. इकडे मामा, सईचे पप्पा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
शुभेच्छा तुम्हाला दोघांना लग्नाच्या. हा थँक्यू थँक्यू. अहो थँक्यू म्हणा ना. धन्यवाद धन्यवाद. चला तर मग आम्ही सगळेच आहे ना, आई मामा सई मिस्टर आम्ही सगळेच गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलो. तर आता उद्या अंगारका चतुर्थी आहे, म्हणजे आजच व्हिडिओ येतो, आज चतुर्थी आहे. तर मस्त मंदिर वगैरे सगळं काही इथे असं धुतलेलं होतं आणि आम्ही भैरवनाथाचंही दर्शन घेतलं, गणपती बाप्पांचेही आशीर्वाद घेतले. आपल्या संसारामध्ये देवांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात. म्हटले आजही आपण दर्शनाला जाऊ, असं सगळ्यांना हाय करतीये. तर इथे देवांच्या दर्शनाला आली. तर आई मामांचंही सगळ्यांचं दर्शन झालेलं होतं. तर आपली सई आजी बाबा बाहेर होते, तर आम्हीही दर्शन घेतलं. मिस्टर तिकडे शनी देवाच्या दर्शनाला गेलेले होते, तर तिकडं बायका जात नाही, मग मी बाहेरूनच लांबूनच दर्शन घेतलं. इकडे आई बसलेले होते, आपल्या सईचं चाललं होतं उड्या मारण्याचं काम. तर आणि मामा खाली गेलेले होते. तर खालचं पण बघा ते ओलं दिसते ना, मंदिर सगळं काही धुतलेलं होतं वाटतं, कारण सगळंच ओलवलं होतं. त्यानंतर आम्ही आता बाहेर जेवायला चाललेलो आहे. तर आज आम्ही नवीन हॉटेलमध्ये, म्हणजे आमच्या सिन्नरमध्ये नवीन हॉटेल झालेले आहे, तिथे गेलो होतो. कायम पंचवटी किंवा संस्कृती हॉटेलला जात असतो, म्हटलं ह्या वेळेस आपण दुसरीकडे जाऊ. तर आम्ही आलेलो होतो. अजून वहिनी सौरभ भाऊ आणि मम्मी पण येणार होती. तर मम्मी ते पण निघालेले होते, ते पण येणार होते. आम्ही ना दर्शनाला गेलो, त्यामुळे आम्ही लवकर आलो इकडे. तर आता आपल्या सईबाईने बघा लगेच फ्रुटी घेतली. काही बघितलं का लगेच घ्यायचं, पण अजिबात पिली नाही ती. तर आम्ही म्हटलो आता जेवण करायचं आहे, घ्यायचं नाही. तर सगळ्यांना म्हणजे ऐकते ती व्यवस्थित. आता तिघं पण आलेले होते. तर आता आम्ही ऑर्डर दिलेली होती, सूपची ऑर्डर दिलेली होती पहिले, मंचाव सूपची. थंडीमध्ये सूप प्यायला खूप छान वाटतं आणि थंडी थोडीशी गायब होते. तरी इथे जास्त काही थंडी वाजत नव्हती, पॅक होतं म्हणून. चला तर असं आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि त्यानंतर मग मंचाव सूप वगैरे आलं. जेवण म्हणजे भाज्या वगैरे ऑर्डर दिलेल्या होत्या, मग सगळं काही जेवण वगैरे आलं. त्यानंतर आमच्या सगळ्यांचे जेवण झालं. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कशी केली, कुठे केली, बघत राहा. शटर आणू नका शटर घालून द्या ना, गाडीत काल ठेवले. साक्षी थंडी वाजली, जेवण झालं, थंडीच वाजते. पाणी पिलं का मग चला निघा घरी आता. ती पा तिची म्हणती चला शेकायला, ती पण ना चला शेकायला. तिथं बाबाचं शेकणं चालू आहे. हा काळू नाव ठेवलं का? हा काळू, सईचं काळू भेटलं सईला. शकत होती का तू? हो सईचं काळू पा. सौरभ भाऊ घ्यायचं घरी, चला. मीच जाईल बाई, वहिनी नाही तू कुत्रा कावर मस्त दोघांनी सांभाळायचं. सई ऐक ना, मामी म्हणते एक तर मामी घरी नाही तर कुत्र, मग कोणाला घ्यायचं? सई विचार करते.
चला तर इकडे सौरभ भाऊन त्यांनी केक पण आणलेला होता मस्त डार्क चॉकलेटचा आणि इकडे मम्मी त्यांच्याकडे चालू सेलिब्रेशनसाठी. चला तर सेलिब्रेशन मस्त झालं आमचं, छान असं 5 वर्ष आता पूर्ण झाले लग्नाला. तर छान वाटलं, म्हणजे छान सेलिब्रेशन वगैरे झालं. तर इकडे आपले सईला तिच्या मामीने आणलेला ड्रेस सईने वेअर केलेला होता, मस्त दिसत होती. आणि तिला चाकू घेऊन असं झालं होतं कधी मी केक कट करेल, कधी मी केक कट करेल, एवढी घाई झालेली होती तिला. चला तर आता आम्ही घरी आलोय, इकडेच आलो कारण इकडे सगळ्या बहिणी पण होत्या आणि आता आम्ही सेलिब्रेशन करतोय. सईला कोणी आणलं सई ड्रेस? सईच्या मामा मामीने सईला ड्रेस आणलाय. जास्तच आवडला का? छान आहे का? आहे ना सई? कसं आहे का तुला, थंडी वाजते का? नाही वाजत ना? शाळेत घालून जा बरं एक वेळेस. स्कूलला घेऊन घालून जा. जाशील का? हा हॅपी अॅनिव्हर्सरी माणूस हॅपी अॅनिव्हर्सरी. बर्थडे. आता सई पहिले का आम्हाला खाऊ घालणारे वाटतं ही कॅडबरी. पहिले पप्पा नंतर मम्मी. अगं आणि आज सईला ते फोटो नाही काढला पण तुझा काय कसं सई डेअरी मिल्क कॅडबरी आहे ना. डेअरी मिल्क कॅडबरी. या बाबा आजी. चला मुलींचा म्हणजे जीव पप्पामध्ये असतो, असंच आपली सईने बघितलं आणि पप्पाला घातलं पहिले कॅडबरी. तर मग सगळ्यांच्या सोबत आम्ही फोटो वगैरे काढले. तर इकडे ना उभं राहायचं का बसायचं असं आमचं डिसिजन चालू होतं. मग आम्ही उभंच राहिलो. मग आईनं म्हटले की अगोदर फोटो काढू त्यानंतर केक वगैरे म्हणजे कॅडबरी खाऊ घाला असं. मग फोटो काढले आणि त्यानंतर मग सगळ्यांनीच कॅडबरी वगैरे केक वगैरे खाऊ घातलं. आणि त्यानंतर मग पप्पांचाही व्हिडिओ कॉल म्हणजे चालूच होता, सेलिब्रेशनच्या वेळी पप्पांचाही कॉल चालू होता. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. हे बघा तर पप्पांचा कॉल चालू होता, तर त्यामुळे मग इकडे आम्ही असे छान असे सगळ्यांनी फोटो काढले, फॅमिली फोटो. तर कशी वाटली आमचं सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. ज्या ताईचं व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर असे छान व्हिडिओ सब पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय. सगळ्या ताईंना चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.